नमस्कार मित्रांनो, महेश सर परत एकदा घेऊन आलोय रँकिंगवरचे जे लास्ट टॉपिक मध्ये आपण रँकिंगचे कन्सेप्ट घेतले होते. आज त्याच्यावरती क्वेश्चन्स घेणार आहोत. तर त्याच्या तत्पूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. होईल तेवढं घरी बसला आहात तर प्लीज अभ्यासामध्ये गॅप पडू देऊ नका. अभ्यासात गॅप पडला म्हणजे तुमची इतक्या दिवसाची मेहनत जी आहे ती पूर्णपणे वाया जाणार आहे. तर होईल तोपर्यंत ट्राय करा की जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, सिलेबसच्या टच मध्ये राहायचं आहे. ओके, सो टाइम वेस्ट नका करू, नंतर पछतावून काहीही भेटणार नाही. तर होईल तोपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास करा. ओके, आणि सोबतच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून की आपण जास्तीत लोकांपर्यंत पोहोचू शकू. ओके, चलो रँकिंग वरचे आज क्वेश्चन घेणार आहोत आपण. रँकिंग वरचे काही डिफिकल्ट क्वेश्चन इन डिटेल मध्ये घेणार आहोत, जेणेकरून की नंतर तुम्हाला कधीही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे कधीही कितीही अवघड प्रश्न विचारते त्याचं तुम्हाला आन्सर काढता आलं पाहिजे. लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन 1. ओके, तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन दिसतच असेल. ओके, प्रिया अँड दिव्या आर रँक्ड 7th and 12th रिस्पेक्टिव्हली फ्रॉम टॉप इन क्लास ऑफ 35. टोटल दिलेले आहे. ओके, प्रियाची रँक काय दिलेली आहे? प्रिया अँड दिव्या रँक 7th and 12th रिस्पेक्टिव्हली. म्हणजे प्रिया आधी आणि नंतर कोण असायला पाहिजे? दिव्या. 7th आहे प्रिया आणि दिव्या किती आहे? 12 रिस्पेक्टिव्हली फ्रॉम द टॉप इन द क्लास ऑफ 35. टोटल दिलेले आहे 35. मग आता बघा, जास्त विचारलं काय जाईल की त्यांची मागच्या साईडने एक पोझिशन काय असायला पाहिजे किंवा इन बिटवीन किती असायला पाहिजे असं काहीतरी. मग समोर बघा काय दिलेलं, व्हॉट विल बी द देअर रिस्पेक्टिव्ह रँक्स फ्रॉम द बॉटम इन द क्लास. बॉटम कडून त्यांची आपल्याला काय काढायची आहे? पोझिशन. जसं की मी प्रत्येक लेक्चर मध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतोय की जर का आपल्याला टोटल दिलेली असेल, बघा आपल्याला कोणत्याही पर्सनची जर का एका साइड कडून व्हॅल्यू काढायची असेल किंवा पोझिशन काढायची असेल तर आपल्याला महत्त्वाचं काय माहित असायला पाहिजे? टोटल. टोटल तर दिलेली आहे. मग आपल्याला दुसरी गोष्ट काय माहित असायला पाहिजे? त्याची रँक फ्रॉम द लेफ्ट साइड. जर का राईट साइडची विचारली असेल, लेफ्ट साइडची आपल्याला रँक माहित असायला पाहिजे आणि टोटल माहित असायला पाहिजे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं काय? दिव्याची फ्रॉम द लेफ्ट माहित आहे, फ्रॉम द राईट काढायची. प्रियाची पण लेफ्ट कडून माहित आहे, राईट कडून काढायची आणि आपल्याला सोबत लागणार काय? टोटल. तर मग बघा, आधी आपण हे काढून घेऊ की या साईडला किती असणार आहे. ओके, जर का हे 12 असतील, जर का बघा आता या टोटल रो मध्ये दिव्यापर्यंत किती आहेत? 12 जण आहेत. तर समोर किती असायला पाहिजे? 12. 12 च्या नंतर 35 कंप्लीट करायला किती पाहिजे? 12 1 12 12 2 24 12 3 36 म्हटल्यानंतर 24 मधून 1 काढून टाका, 23. बघा 3 4 5. ओके, 23 समोर असायला पाहिजे. मग हे 23rd असेल तर बघा त्या रँक मध्ये किंवा या रो मध्ये जर का आता इथून काउंट केलं तर प्रिया आधी आली, मग नंतर किती जण तरी आहेत, मध्ये किती जण तरी आहेत, इन बिटवीन त्यानंतर दिव्या, त्याच्यानंतर 23, जेणेकरून की हे टोटल किती होतील? 35. आता हे 23 असतील तर हिचा रँक किती असायला पाहिजे? 24th. राईट, 24th असायला पाहिजे. मग प्रियाची रँक किती असायला पाहिजे? जर काही 7वी असेल तर याच्या दोघींमध्ये किती असायला पाहिजे जेणेकरून की 12वी असायला पाहिजे? 7 8 9 10 11. बघा 7 8 9 10 11 म्हणजे 4 असायला पाहिजेत मध्ये. राईट, हे बघा हे अशा रेषा कधीच नाही मारायच्या. जर का 50 रेषा मारायची गरज पडली तर काय करणार आहेत? जर का 50 रेषा मारल्या काउंट करत असताना एखाद दुसरं चुकलं तर काय करणार आहेत? मागे पुढे तर तिथं एरर होण्याचे खूप जास्त चान्स आहेत आणि सिली मिस्टेक्स म्हणतो त्या होण्याचे खूप जास्त चान्स आहेत. तर त्या गोष्टी कधीच नाही करायच्या. ओके, तर रेषा नाही मारायच्या. किती? 7 आणि 4 किती होतात? 11 आणि ही 12. म्हणजेच काय, हे 24 नंबरला असेल तर 24 + 4 28 आणि हिचा नंबर किती असायला पाहिजे? फ्रॉम द बॉटम 29. सो आन्सर इज रिस्पेक्टिव्हली जर विचारलं तर ऑप्शन आपल्याला दिलेला आहे काय? 29 24. प्रिया 29th असायला पाहिजे फ्रॉम द बॉटम आणि दिव्या 24th असायला पाहिजे फ्रॉम द बॉटम. अँड दिस इज द फायनल आन्सर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अवघड नाहीये काय, फक्त काय बेसिक कन्सेप्ट जर का कळाले तर कसाही क्वेश्चन विचारतात आपल्याला त्याचा आन्सर काढता येईल. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन.
देर आर 31 बॉयज इन अ हॉरिझॉन्टल रो. चलो ठीक आहे, टोटल दिलेले आपल्याला किती 31. टोटल दिलेले आहेत 31 बॉयज इन अ हॉरिझॉन्टल रो. प्रभू वॉज शिफ्टेड बाय 3 प्लेसेस टुवर्ड हिज राईट साइड. आता बघा शिफ्ट जेव्हा म्हणतो त्यावेळेस ओरिजिनल पोझिशन माहित असायला पाहिजे आणि न्यू पोझिशन. मग आपण एक काम करूयात, प्रभू काय सांगितलेलं आहे हॉरिझॉन्टल रो. प्रभूची काय ओरिजिनल पोझिशन. प्रभू वॉज शिफ्टेड बाय 3 प्लेसेस टुवर्ड हिज राईट. 3 प्लेसेस म्हणजे काय 2 मध्ये आणि हे तिसऱ्या प्लेसवर म्हणजेच काय 1 2 3 प्लेसेस टुवर्ड्स हिज राईट. राईट साइडला बघा ही आपली राईट साइड आहे आणि ही लेफ्ट साइड. जेव्हा पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो राईट साइड म्हणजे आपण जी राईट साइड आहे ती साइड राईट साइड आणि लेफ्ट साइड. जर का साऊथ फेसिंग म्हटलं असेल तेच स्टुडंट पुढे साऊथ फेसला बसले आहेत असं म्हटलं असेल तर आपल्याला काय करावं लागेल राईट इकडची इकडे घ्यावं लागेल, लेफ्ट इकडची इकडे घ्यावं लागेल. राईट ओके. नेक्स्ट बघा आता काय सांगितलेलं आहे 31 boys horizontal. Prabhu shifted 3 places toward his right side and he occupies the middle position of the row. म्हणजेच काय जेव्हा हा इथे येतोय त्यावेळेस त्या रो ची कोणती पोझिशन घेतोय मिडल पोझिशन. टोटल किती दिलेले आहेत 31 दिलेले आहेत. तर ही मिडल असेल तर याच्या अलीकडे किती असतील आणि पलीकडे किती असतील. राईट त्याच्या लेफ्ट साइडला किती असतील आणि राईट साइडला. सिंपल हे 15 आणि मिडल मध्ये कोण आहे प्रभू. म्हणजे 15 15 30 आणि हा 31 एवढं कळालं आपल्याला. मग पुढे काय सांगितलं टुवर्ड्स हिज राईट्स अँड ही ऑक्युपाइज द मिडल पोझिशन ऑफ द रो. व्हॉट वॉज हिज ओरिजिनल पोझिशन फ्रॉम राईट एंड ऑफ द रो. आता आपल्याला काय करायचंय राईट एंड ऑफ द रो म्हणजे या साइड कडून काउंट करत असताना याची पोझिशन काय असायला पाहिजे. जर का हा हे 15 मग हा प्रभूची न्यू पोझिशन किती झाली 16 17 18 आणि ही किती पोझिशन असायला पाहिजे 19. सो आन्सर इज 19. आलं लक्षात सगळ्यांना. बघा सांगितलं असं होतं प्रभू जेव्हा 3 प्लेस जातोय त्याच्या राईटला त्यावेळेस तो त्या रोची किंवा त्या लाईनची मिडल प्लेस ऑक्युपाय करतो. म्हणजेच काय जर का 31 स्टुडंट असेल तर काय करायचे 15 इकडे 30 झाली आणि हा 31व्या नंबरला असेल आणि हा स्वतः 31वा असायला पाहिजे. ओके. जर का हे 15 असतील तर 15 आणि हा एक 16 17 18 मध्ये 2 होते आणि हा 19वा. म्हणजेच काय फायनल आन्सर काय असायला पाहिजे 19. पी इज किंवा प्रभू जो आहे फ्रॉम द राईट एंड किती असायला पाहिजे त्याची ओरिजिनल पोझिशन 19. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय असायला पाहिजे ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे ओके. क्वेश्चन नंबर 3. इन अ रो ऑफ गर्ल्स वैशाली इज 19 फ्रॉम द स्टार्ट. ओके. वैशाली किती आहे 19व्या नंबरला आहे फ्रॉम द स्टार्ट म्हटल्यानंतर फ्रॉम द लेफ्ट घ्यायला पाहिजे आपण. फ्रॉम द लास्ट म्हटलं असतं तर मी काय ड्रॉ केलं असतं असं ड्रॉ केलं असतं फ्रॉम द लास्ट. ओके. चल काय सांगितलेलं आहे इन अ रो ऑफ गर्ल्स वैशाली इज 19 फ्रॉम द स्टार्ट अँड 15 फ्रॉम द एंड. चलो ठीक आहे 15 फ्रॉम द एंड म्हणजे दोन्ही पोझिशन दिलेत म्हणजे काय आपल्याला माहित आहे टोटल काढता येईल. ओके. इन द एंड फ्रॉम द एंड इन अनदर रो ऑफ गर्ल्स. ओके म्हणजेच काय अजून एक रो दिलेली आहे ही एक रो झाली. इन अनदर रो ऑफ गर्ल्स मोनिका इज 14 फ्रॉम द स्टार्ट अँड 22 फ्रॉम द एंड. चलो ठीक आहे म्हणजे हे 2 रो झाले 22 फ्रॉम द एंड. हाऊ मेनी गर्ल्स आर देयर इन बोथ द रोज टुगेदर. सिंपल आहे 15 + 19 9 5 14 च्या खाचाला 1 2 3 म्हणजे 34 -1 का करतोय कारण वैशालीला डबल काउंट केलं म्हणजे ह्याचा आन्सर यायला पाहिजे 33. या रो मध्ये 33 आहे आणि इथे किती असायला पाहिजे 6 3 -1 म्हणजे काय 35 म्हणजे 35 आणि 33 किती होतात 35 + 35 या रो मध्ये आहे टोटल आणि 33 या रो मध्ये 35 + 33 8 आणि 6 मायनस टोटल किती असायला पाहिजे 60. इथे मायनस करायची गरज नाही कारण हे रो च्या टोटल किती आहेत 35 आणि या रोचे किती आहेत टोटल 33. सो दोघांचे ऍडिशन केले तर आन्सर काय आलं पाहिजे 68 आणि टोटल काय असायला पाहिजे दोन्ही रो मध्ये मिळून 68. सो आन्सर इज 68. चलो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. बघा खूप सिंपल क्वेश्चन्स असतात हे. फक्त काय बरेच स्टुडंट्स या क्वेश्चन्स किंवा रँकिंगचे क्वेश्चन्स
पाठ करण्याच्या मागे लागतात की बाबा याचा हा फॉर्म्युला आहे, त्याचा तो फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कधीच पाठ करू नका, कारण क्वेश्चन कसा गोल फिरून विचारतील किंवा किती अवघड करून विचारतील हे तुम्हाला सांगता येणार नाही, आणि त्यावेळेस फॉर्म्युला कोणता वापरायचा हे सुद्धा कळणार नाही. त्यामुळे जेवढं बेसिक मध्ये जाल तेवढं जास्त फायद्याचं राहील, आणि वेळ सुद्धा खूप कमी लागतो या मेथडने जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इन अ क्यू प्रीती इज 14 फ्रॉम द फ्रंट. ओके, प्रीती इज काय सांगितलं आहे? इन अ क्यू प्रीती इज 14 फ्रॉम द फ्रंट. 14 म्हणजे या साइडने 14 नंबरला असायला पाहिजे, आणि प्रियंका इज 11 फ्रॉम द एंड. ओके, आता बघा इम्पॉर्टंट हेच आहे, प्रीती फ्रॉम द फ्रंट किती सांगितले? 14 नंबरला सांगितलेले आहे. टोटल दिलेली आहे का? नाही दिलेली. मग आता याच्यानंतर जे मला दिलेलं आहे, प्रियंका इज 11 फ्रॉम द एंड. प्रियंका 11th आहे एंड पासून, म्हणजे फ्रॉम द राईट. मग प्रीतीच्या राईटला आहे का प्रीतीच्या लेफ्टला आहे सांगता येईल का? बरेच जण चूक काय करतात की सर फ्रॉम द एंड म्हटलं म्हणजे प्रीतीच्या नंतरच असायला पाहिजे. असं कधीच होणार नाही. जोपर्यंत टोटल करणार नाही तोपर्यंत पोझिशन आपल्याला डिक्लेअर करता येणार नाही. ओके, मग आपण एक काम करूया, प्रीतीच्या राईटला प्रियंका आहे का प्रीतीच्या लेफ्टला आहे माहित नसल्यामुळे प्रियंकाला एक काम करूया, प्रियंकाला आपण काय करूया बाजूला लिहूया. प्रियंका इज 11 फ्रॉम द एंड. Priyanka is 11 from the end, while Pritika is exactly in between Preeti and Priyanka. Okay, आता काय सांगितलं आहे? Pritika, while Pritika is, बघा काय सांगितलं आहे बघा, जर का तुम्ही इनिशियल्स गडबडीमध्ये फक्त इनिशियल्स वापरायचा प्रयत्न जर का केला, ओके, तर प्रीती, प्रियंका आणि प्रीतिका हे 3 दिलेले आहेत, तर इथं जास्त चान्सेस होतील गडबडीमध्ये नावं चुकण्याचे किंवा नावं शफल होण्याचे, नावामध्ये कन्फ्युजन होण्याचं. त्याच्यामुळं अशा वेळेस पूर्ण स्पेलिंग लिहिलेलं कधीही चांगलं आहे. ओके, मग काय सांगितलं का? 11 फ्रॉम द एंड. प्रियंका इज 11 फ्रॉम द एंड, while प्रीतिका इज एक्झॅक्टली इन बिटवीन प्रीती अँड प्रियंका. प्रीती आणि प्रियंका मध्ये आता पॉसिबल असा असू शकतो का प्रियंका इकडे असेल आणि प्रीतिका इथे असेल, किंवा पॉसिबल असेल प्रियंका इथे असेल आणि प्रीतिका दोघींच्या मध्ये असेल. नॉट शुअर. त्याच्यामुळे प्रीतिका काय आहे? दोघींच्या मध्ये आहे, एवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय सांगितलं? इफ प्रीती इज अहेड ऑफ प्रियंका. ओके, प्रीती कुठे आहे? प्रियंकाच्या समोर आहे. समोर अहेड म्हणजे काय? अहेड प्रियंकाच्या अहेड म्हणजे रँक मध्ये कसं अहेड म्हणजे समोर जाणार नाही, इकडे येणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? इफ प्रीती इज अहेड ऑफ प्रियंका. प्रीती कुठे आहे? प्रियंकाच्या अहेड. म्हणजेच काय? प्रियंका या साइडला फिक्स होईल, आणि प्रियंकाची पोझिशन ऑलरेडी माहिती आहे, आणि त्यांच्यात एक्झॅक्ट इन बिटवीन कोण आहे? प्रीतिका. त्याच्यानंतर इफ प्रीतिका इज अहेड ऑफ प्रियंका अँड देयर आर 36 गर्ल इन द क्यू. आता आपल्याला सांगितलेलं आहे टोटल किती आहेत? 36. इन द 36 गर्ल इन द क्यू, हाऊ मेनी गर्ल्स आर देयर बिटवीन प्रीती अँड प्रीतिका? या दोघींमध्ये किती आहेत आपल्याला फाइंड आउट करायचे. आता बघा टोटल जर का 36 दिलेले आहे, तर मला प्रीतिका आणि प्रीतीमध्ये किती जण आहेत हे काढायची आपल्याला किंवा काढायला जमेल. मग बघा 36 टोटल आहे. मग एक काम करूया, प्रीती आणि प्रियंका मध्ये किती आहेत हे जर का काढता आलं तर आपल्याला, कारण हे काय प्रीतिका प्रीतीच्या आणि प्रियंकाच्या एक्झॅक्ट इन बिटवीन आहे. इकडे एक असेल तर इकडे पण एकच असायला पाहिजे, इकडे 2 असेल तर इकडे पण 2च असायला पाहिजे, राईट. तर मग आपल्याला हे जर का मध्ये किती आहे टोटल प्रियंका आणि प्रीतीच्या मध्ये किती आहेत हे काढता आलं की मग आपल्याला टोटल प्रीतिकाच्या आणि प्रीतीच्या मध्ये किती जण आहेत हे सुद्धा काढता येतील. मग आता लक्ष द्या, आणि अजून एक महत्वाचं, हे अहेड वाली जी कंडिशन दिली होती याच्यामध्ये की प्रीती इज अहेड ऑफ प्रियंका, म्हणजे प्रीती जी आहे प्रीती प्रियंकाच्या आधी आहे हे नसतं सांगितलं तरी चाललं असतं का? कारण आपल्याला टोटल दिलेलं आहे, टोटल आपल्याला काढता आलं असेल प्रियंका इथेच असायला पाहिजे. जर का प्रियंका इकडे घेतलं असतं तर आपल्याला ती 36 टोटल मॅच करता आली नसते. त्याच्यामुळे ऑलरेडी ती कंडिशन नसती दिली तरी चाललं असतं. मग बघा आता हे 14 आणि हे 11 किती होतात? 14, 15, 25 म्हणजे टोटल किती आहेत? हे 14 आणि हे 11 टोटल किती आहेत? 25. 36 मधून 25 काढून टाका म्हणजे ते कुठं असायला पाहिजे? प्रियंकाच्या आणि प्रीतीच्या मध्ये असायला पाहिजे. म्हणजे उरलेत किती? 11 जण. ओके, आता 11 जणांमध्ये मला माहिती आहे प्रीतिका कुठे आहे? एक्झॅक्ट इन बिटवीन आहे. म्हणजेच काय? हे प्रीतिका आहे, 11 मधून एक गेले 10 राहिले, म्हणजे 5 इकडे असायला पाहिजेत आणि 5
इकडे असायला पाहिजे, जेणेकरून की टोटल मध्ये 11 होतील. हे 5 आणि 5 10 आणि प्रीतिका आहे 11. आणि विचारले काय की प्रीतिका आणि प्रीतीमध्ये किती जण आहेत हेच विचारलंय. सो आन्सर इज 5. आलं लक्षात सगळ्यांना? ओके, सो आन्सर इज टोटल 5. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5. बघा अवघड नाहीये काहीच, फक्त शांत डोक्याने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. स्टार्टिंगला कोणताही चॅप्टर आपल्याला अवघड वाटतो, फक्त काय करायचं आपल्याला प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त करायची, जेणेकरून की स्पीड वाढेल आणि हळूहळू त्याचे कन्सेप्टही वाढतील. मी जेवढं करून देतो तेवढं पण करायची गरज नाही, फक्त लाईन्स ड्रॉ करायचे, मध्ये किती आहेत काय फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन एवढंच काम करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन अ रो ऑफ 45 गर्ल्स, चलो टोटल ऑलरेडी सांगितलेले आहे, टोटल किती आहे 45. इन अ रो ऑफ 45 गर्ल्स फेसिंग साऊथ. आता बघा साऊथला फेस करत आहेत, तर आपली लेफ्ट साइड कोणती होईल आता? ही होईल लेफ्ट साइड आणि ही राइट साइड होईल. ओके, राइट साइड आणि लेफ्ट साइड. मग इन अ रो ऑफ 45 गर्ल्स फेसिंग साऊथ, कारण सगळे साऊथला फेस केले की त्यांची लेफ्ट आणि राइट चेंज होईल. P is 18 from the right end, म्हणजे राइट एंड म्हणजेच काय इकून घ्यावं लागेल. P is 18 from the right end. There are 10 girls between P and S. आता बघा अगेन टोटल काय सांगितलंय 45. P आणि S मध्ये S इकडे पण असू शकतो, S इकडे पण असू शकतो. दोघांच्या मध्ये सॉरी किती असतील 10 जण असतील, नॉट शुअर. मग नंतर P and व्हॉट इज द पोझिशन ऑफ S फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द रो. मग लेफ्ट एंड ऑफ द रो S ची काय पोझिशन असेल मला सांगा. जर का हे P 18 आहे त्याच्या आधी S असू शकतो ज्याच्यामध्ये की 10 जण असेल, कारण 18 मधून 10 गेले 8 आणि हे किती असायला पाहिजे 7वा, राईट. इकडे पण असू शकतो 45 आहेत, 18 प्लस 10 28 आणि हा 29 नंबर. मला S ची पोझिशन एक्झॅक्ट काढताच येणार नाही या क्वेश्चन मध्ये. सो आन्सर इज कॅनॉट डिटरमाइन म्हणू शकतो किंवा डेटा इनअडेक्वेट म्हणू शकतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे, नाहीतर उगाच अर्धाच डेटा दिलेला असतो आणि तुम्ही घाबरून जाता की सर क्वेश्चनचा आन्सर येत नाही. थोडंसं डिटेल मध्ये जर काही नीट लक्ष दिलं क्वेश्चन कडे तर आपल्याला कळतं की कोणत्या क्वेश्चन मध्ये आन्सर येणार आहे आणि कोणत्या क्वेश्चन मध्ये आन्सर येणार नाही. ओके, सो आन्सर इज कॅनॉट डिटरमाइन असं यायला पाहिजे किंवा डेटा इनअडेक्वेट यायला पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 6. इन अ क्लास ऑफ 75 स्टुडंट्स, चलो ठीक आहे टोटल दिलेली आहे किती आहे 75. इन अ क्लास ऑफ 70 स्टुडंट where boys are twice the girls of Dhanuja. Okay, sorry, where boys are twice that of girls. म्हणजे 75 मध्ये जर आपल्याला माहित आहे रेशन प्रोपोर्शन, 2 पार्ट जे आहेत ते बॉयज आहेत आणि 1 पार्ट जे आहे ते गर्ल्स आहे. म्हणजे 75 3 केल्यानंतर 25 चा एक पार्ट पडेल. म्हणजे बॉयज किती असायला पाहिजे 50 आणि गर्ल्स किती असायला पाहिजे 25. ओके, नाव काय सांगितलेलं आहे गर्ल्स धनुजा रँक 13 फ्रॉम द टॉप. धनुजा रँक 13 फ्रॉम द टॉप इफ देर आर 4 गर्ल्स अहेड ऑफ धनुजा. धनुजा फिमेल नाव आहे. ओके, म्हणजे मुलगी किती आहे 13वी. पूर्ण बॉयज आणि गर्ल्स आहेत या रो मध्ये. जर का धनुजा 13व्या नंबरला असेल तर काय सांगितलं पुढे बघा आता. इफ देर आर 4 गर्ल्स अहेड ऑफ धनुजा. गर्ल्स आपण काय करूयात माहिती आहे का, गर्ल्स असेल तर सर्कल आणि बॉयज असेल तर स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. आपण जे की ब्लड रिलेशन मध्ये घेणारच होता कन्सेप्ट ते इथं आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. देर आर 4 गर्ल्स अहेड ऑफ धनुजा. 4 मुली आहेत, तर मुली किती बघा टोटल धनुजाच्या आधी टोटल किती आहेत 12. 12 पैकी काय आहेत 4 मुली. मग बाकीचे किती असायला पाहिजेत 8 बॉयज असायला पाहिजेत. म्हणजे स्क्वेअर म्हणजे बॉयज आणि सर्कल म्हणजे गर्ल्स. मग टोटल 8 जे आहेत ते बॉयज आहेत. मग पुढे काय सांगितलं आहे गर्ल्स ऑफ अहेड ऑफ हाऊ मेनी बॉयज आर आफ्टर हर. आफ्टर बघा धनुजा हर वापरलेला आहे. आफ्टर हर शब्द आहेत, शब्दांचा प्रयोग प्रॉपरली जर का केला रिझनिंग मध्ये तर आपल्याला आन्सर काढणं कधीच अवघड नाही जाणार. जर का धनुजा जर म्हणायची गरज नाही, त्याने ऑलरेडी सांगितलं हर म्हणजे मुलगीच असायला पाहिजे धनुजा. तर धनुजाच्या नंतर आफ्टर हर इन रँक बॉयज किती असायला पाहिजे. ओके, टोटल बॉयज किती आहेत आपल्याकडे ऑलरेडी. टोटल बॉयज किती आहेत ऑलरेडी आपल्याकडे 50. 50 मधून 8 बॉयज ऑलरेडी त्याच्या आधी आहेत, तर नंतर किती असायला पाहिजे सिंपल 50 मधून 8 काढून टाका 42 बॉयज त्याच्या नंतर असायला पाहिजे.
राईट. आणि जर का याच्यामध्ये ऍडिशन केलं एखादा क्वेश्चन की गर्ल्स किती असतील त्याच्यानंतर, तर टोटल गर्ल्स किती आहेत 25. 25 मधून हे 4, धनुजा पण ऑलरेडी ती पण गर्ल आहे तर हे 5, तर धनुजा नंतर मुली किती आहेत असं जर सांगितलं असतं, विचारलं असतं, तर आन्सर असायला पाहिजे 20. टोटल किती असायला पाहिजे 75. बघा काउंट करून 8 12 हे 13, 13 आणि 42 आणि 20. टोटल जर का कॅल्क्युलेट केलं 13 42 20 तर आन्सर डेफिनेटली 75 येणार आहे. ओके चलो ठीक आहे. हा क्वेश्चन समजला असेल आय होप. जे काही क्वेश्चन समजत नाहीत किंवा काय अवघड वाटत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये त्याच्यामध्ये कमेंट करत चला, जेणेकरून की अजून काही इम्प्रोव्हायझेशन असतील ते आपण करत चलूया. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट्स, ओके टोटल दिलेले आहे काय आहे 42. इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट्स सोनम्स रँक इज 12 फ्रॉम द लास्ट. जर का तुम्हाला साऊथ आणि नॉर्थ असं काही दिलेलं नसेल स्पेसिफिकली तर आपण नॉर्थच कन्सिडर करायचं, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. काय सांगितलं इन अ क्लास ऑफ 42 स्टुडंट्स सोनम्स रँक इज 12 फ्रॉम द लास्ट. सोनमची रँक किती आहे, ओके किती, सोनम्स रँक 12 फ्रॉम द लास्ट. लास्ट म्हणजे या साइडने किती आहे 12 फ्रॉम द लास्ट. इफ सोना, बघा आता नाव आपण डिटेल मध्ये पूर्ण स्पेलिंग दिल्यामुळे थोडंसं सोपं जातंय. सोना आणि सोनम कन्फ्युजन झालं असतं, त्यामुळे नाव प्रॉपरली रीड करा आणि लिहित चला. सोनम्स रँक इज 12 फ्रॉम द लास्ट. इफ सोना इज 6 रँक अहेड ऑफ सोनम. बघा आता तुम्हाला ऑलरेडी कन्सेप्ट सांगितलं, अहेड ऑफ 6व्या रँक अहेड आहे म्हणजे त्यांच्या दोघींमध्ये किती आहेत हे लक्षात घ्यायचं. बघा ॲरो कधी काढायचं आपल्याला, ॲरो जेव्हा आपल्याला सोनमची पोझिशन कुठून दिली होती, राईट एंड कडून दिली होती किंवा लास्ट कडून दिली होती, म्हणजे एंड पासून दिली म्हणून तिथं ॲरो काढला. आता सोनाची पोझिशन एंड पासून दिलेली आहे का, नाही. कुठून दिलेली आहे, सोनम पासून दिलेली आहे. कुणाची, सोनाची पोझिशन कितव्या नंबरला, सोनम पासून अहेड म्हणजे सोनमच्या आधी 6व्या नंबरला आहे. तर तिथं ॲरो काढायची गरज नाही. सिंपली काय करायचं आपल्याला, सोनमच्या आधी आहे कोण, सोना. मग सोनमच्या आधी किती आधी सोना आहे, सोनमच्या 6व्या रँक आधी आहे म्हणजे दोघींमध्ये किती जण असायला पाहिजे 5. बघा सोनम हे 5 आणि सोना किती असायला पाहिजे 6व्या नंबर. ओके चलो सोनम 6 रँक आहे. सोनम व्हॉट इज सोनाज रँक फ्रॉम द स्टार्ट, म्हणजे सोनाची रँक फ्रॉम द स्टार्ट काढायची. सिंपल आहे. काय करावं लागेल, बघा टोटल दिलेली आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं काय, जर का आपल्याला एखाद्याची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट किंवा फ्रॉम द राईट विचारलेली असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहित असायला पाहिजेत. कोणत्या, एक तर टोटल माहित असायला पाहिजे जी की 42 ऑलरेडी दिलेली आहे. दुसऱ्या साईडची व्हॅल्यू काढावी लागेल. आता कशी काढायची बघा. आता जर का सोनम या साईडने 12व्या नंबरला आहे तर सोना या साईडने किती असायला पाहिजे, आपल्याला काय करावं लागेल. तर याच्यासाठी काय पाहिजे, याचा फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा एक कन्सेप्ट आहे. टोटल एक माहित असायला पाहिजे आणि पोझिशन फ्रॉम अदर साइड हे जर का आपल्याला कळालं तर आपल्याला आन्सर काढता येईल. मग बघा फ्रॉम द स्टार्ट किंवा फ्रॉम द लेफ्ट विचारलेलं आहे तर फ्रॉम द राईट आपल्याला काढता येईल का, आधी हे काढून घ्या म्हणजे हे काढायला सोपं जाईल आपल्याला. राईट हे 12 असेल, 12 आणि 5 17 तर हे किती होईल 18 फ्रॉम द लास्ट. आलं लक्षात. जर का मला राईट साइड कडून सोनाची पोझिशन काढायची असेल तर राईट साइड कडून अजून कोणाची माहिती आहे का आपल्याला हे बघायचं आहे. सोपं, जेव्हा मी राईट साइडचा ॲरो बघतोय, राईट साइड वाले ॲरो, तर मला लेफ्ट साइडच्या ॲरोची कधीच बघायची गरज पडणार नाही, कारण कॅल्क्युलेशन राईट पासून असेल तर राईट कडेच करायची आपल्याला. ओके तर मग बघा आता जर का टोटल किती आहेत 42, जर का 42 आहेत, 42 पैकी जर का सोना फ्रॉम द राईट एंड 18 असेल तर 42 18च्या नंतर किती जण असायला पाहिजेत. मग कसं काढावं लागेल, टोटल कंप्लीट आपल्याला किती करायचे 42, मग 18 28 38 39 40 41 42 म्हणजेच काय 24 जण समोर असायला पाहिजे. बरोबर. मग सिंपली 24 हे जर असतील तर सोनाच्या आधी किती आहेत 24 जण आहेत, तर हे याचा नंबर सोनाचा किती असायला पाहिजे 25th नंबरला यायला पाहिजे. आणि दॅट इज द आन्सर. विचारलेच ते की सोनाची फ्रॉम द स्टार्ट पोझिशन काय असायला पाहिजे. ओके आलं लक्षात सगळ्यांना. बेसिक आहे, नीट लक्ष द्या. जर काय समजत नसेल तर परत क्वेश्चन्स बघा जेणेकरून की तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. ओके नेक्स्ट क्वेश्चन आन्सर इज, या क्वेश्चनचा आन्सर काय 25. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, ओके मला इज 24 फ्रॉम द राईट एंड. ओके
टोटल नाही दिलेली आहे. मलार इज 24 फ्रॉम द राईट एंड. राईट एंड कडून 24th आहे फ्रॉम द राईट एंड ऑफ द रो ऑफ 53 गर्ल्स. चलो ठीक आहे. टोटल पण दिलेले आहे ऑफ 53. 53 पैकी हे किती नंबरला आहे? फ्रॉम द राईट एंड 24 नंबरला आहे. व्हॉट इज पोझिशन ऑफ मलार फ्रॉम द लेफ्ट हँड? अरे सोपा क्वेश्चन आहे हा. काय करायचं मग? जर का अगेन आताच क्वेश्चन काय झाला होता, जर का मला एखाद्याची पोझिशन काढायची असेल तर मला टोटल माहित पाहिजे आणि त्याचीच दुसऱ्या डायरेक्शनने त्याची पोझिशन माहित असायला पाहिजे. मग बघा आता 24 असतील तर 53 कंप्लीट करायला आपल्याला किती समोर पाहिजे? 24, 34, 44, 54 म्हणजेच काय 29 असायला पाहिजे. 9 4 ओके. किती असायला पाहिजे? 29 असायला पाहिजे. मग जर का हे बघा मला या साइडने काउंट करत असताना 24 नंबरला आहे तर 53 टोटल किती सांगितले रो मध्ये? 53 असतील तर हे 24 नंबरला असेल तर समोर किती असतील? अजून बाकी रिमेनिंग म्हणजेच काय 53 कंप्लीट झाले असेल म्हणजे 24 प्लस 29 किती होतील? 53 म्हणजे टोटल रो मधले 53 येतील. म्हणजेच काय हे 29 नंबरला असेल तर मलाची फ्रॉम द लेफ्ट पोझिशन किती असायला पाहिजे? 30 and that is the final answer. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. गरमी खूपच होत आहे. होतंय काय? लॉकडाऊन असल्यामुळं प्रॉपर रिसोर्सेस नाही आहेत आपल्याकडे. डस्टर सुद्धा नाहीये. सो आपण कपड्याचा वापर करत आहोत. सो बेसिकली काय की आम्ही तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न करत आहोत तरी टाइम वेस्ट करू नका. आम्ही आमचे एफर्ट्स देतोय. स्टुडंटचा निकाल जास्ती असावा, तुमचा अभ्यास खंडित होऊ नये किंवा तुमचे कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर व्हावेत म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. तर त्याचा नक्की लाभ घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना तुमचे कमीत कमी 5-5 मित्रांना जरी तुम्ही शेअर केला तर विचार करा की चेन किती मोठी होईल. त्यामुळे ट्राय करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा हा व्हिडिओ. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इन एटीएम क्यू ए इज 22nd फ्रॉम बॅक ऑफ द क्यू. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की एटीएम क्यू आहे. एटीएम मध्ये लाईन मध्ये थांबलेले आहेत काही लोक थांबलेले आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ए इज 22nd फ्रॉम बॅक ऑफ द क्यू म्हणजे मागच्या साइडनं 22व्या नंबरला दिलेलं आहे. 22व्या नंबरला फ्रॉम द बॅक किंवा फ्रॉम द राईट म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत. 22nd फ्रॉम द बॅक ऑफ द क्यू अँड बी इज 12 फ्रॉम द फ्रंट ऑफ द क्यू. पण बी या साइडला आहे का या साइडला मला माहित नाही पण मी बाजूला लिहून घेतो. बी इज काय सांगितलेलं आहे? B is 12 from the front of the queue. There are 4 persons ahead of A to reach B. Okay. A च्या ahead म्हणजे A च्या आधी किती 4 पर्सन आहेत कशासाठी? B ला रीच करण्यासाठी. म्हणजे B ची जागा कन्फर्म झाली. B या साइडला असायला पाहिजे. A च्या आधी 4 जण आहेत कशासाठी? B पर्यंत जाण्यासाठी. ओके नाउ मग काय सांगितलं? देयर आर 4 पर्सन्स अहेड ऑफ A टू रीच B. इफ 3 people got money from ATM आणि जर का 3 लोकांना पैसे भेटलेत कशामधून? ATM मधून then and left of you what was the position of A from the front. मग A ची पोझिशन फ्रॉम द फ्रंट काय असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कधी ज्यावेळेस 3 लोक निघून जातील. सिंपली काय करूयात? A ची पोझिशन काढूयात. नॉर्मली A ची जे काय पोझिशन असेल ते काढूयात. 12 प्लस 4 किती होतात? 16. हे 17 होईल. ही झाली 17वी पोझिशन. पण ती 17 कधी होती? आधी. पण त्याच्यातून 3 जण निघून गेलेत म्हणजेच काय 17 मधून काय करा? 3 मायनस करा. आन्सर आपले येऊन जाईल 14 इज द आन्सर. 14 इज द आन्सर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आपल्या स्क्रीन वरती दिसेल. क्वेश्चन नंबर 10. इन अ रो ऑफ बॉयज सचिन इज 8 फ्रॉम द लेफ्ट. काय सांगितलं? इन अ रो ऑफ बॉयज सचिन इज 8 फ्रॉम द लेफ्ट. लेफ्ट किती आहे? 8वा. अँड कार्तिक इज 15 फ्रॉम द एंड. आता टोटल दिलेली आहे का? जेव्हा किंवा मला टोटल नाही दिलेली त्यावेळेस मी दुसऱ्या पर्सनची पोझिशन फ्रॉम द राईट किंवा फ्रॉम द लेफ्ट कधीच नाही लिहिलं. ती बाजूला लिहून घेईल. ओके कार्तिकची पोझिशन काय सांगितलेली आहे? कार्तिक इज 15 फ्रॉम द राईट एंड. 15वा आहे कुठून? राईट एंड कडून. इफ दे इंटरचेंज देअर पोझिशन सचिन बिकम्स 28 फ्रॉम द लेफ्ट. जेव्हा ते इंटरचेंज करतील त्यावेळेस सचिन बिकम्स 28 फ्रॉम द लेफ्ट. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बॉयज इन द रो. बघा आता थोडंसं या क्वेश्चनला आपण बेसिक पर्यंत जाऊयात जेणेकरून की इंटरचेंज वाले जेव्हा पण क्वेश्चन येतील त्यावेळेस तुम्हाला काही अवघड जाणार नाही. बघा आता काय असतं माहिती का? आपण ही कंडिशन बाजूला घेऊया. सचिनची
इंटरचेंज झाल्यानंतर सचिन इकडे फ्रॉम द लेफ्ट 8 पोझिशन दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा दोन पॉसिबिलिटीज येतील. कशा? इंटरचेंज म्हणजे काय? फक्त काय असेल बघा, एका लाईन मध्ये सपोज आपण लहानपणी संगीत खुर्ची खेळ असेल किंवा माहिती असेल, काय असतात काही खुर्च्या ठेवलेल्या असतात, राईट. सपोज आता बघा ही खुर्ची आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सपोज ही रो मध्ये काही पर्सन्स बसलेले आहेत त्या खुर्च्यांवर. सपोज मी असं म्हटलं 1 2 3 4 फ्रॉम द लेफ्ट ए ची पोझिशन किती झाली? 4. खुर्ची आहे तिथंच असणार आहे. आणि बी ची पोझिशन मी म्हटलं थर्ड आहे फ्रॉम द बॉटम, सॉरी थर्ड फ्रॉम द बॉटम. मग आता बघा वेन द इंटरचेंज पोझिशन, बघा पोझिशन ए ची किती आहे? फ्रॉम द लेफ्ट किती सांगितली आहे? 4. बी ची पोझिशन फ्रॉम द राईट 3. जेव्हा ते इंटरचेंज करतायत ही जागा चेंज होईल का? जागा चेंज होणार नाही. ए च्या जागी बी जाईल, बी च्या जागी ए येईल. आणि त्याच्यानंतर ए ची फ्रॉम द लेफ्ट पोझिशन सांगितलेली आहे. सपोज 4 5 6 7 8 9 सांगितलेले आहे. तर मग मला काय काढायला सांगतील? टोटल. मग टोटल काढायचे असेल तर आपल्याला माहिती आहे एका आता ह्या पोझिशनची ए ची किंवा बी ची व्हॅल्यू मला सांगू नका. ही जी पोझिशन आहे फ्रॉम द राईट 3 पोझिशन दिलेली आहे, फ्रॉम द लेफ्ट 9 पोझिशन दिली आहे. तर मला टोटल काढता येईल. त्या पोझिशनवरती फक्त पर्सन चेंज झालेले आहेत. त्या पोझिशनची जी व्हॅल्यू आहे किंवा ती रँक आहे ती ऍज इट इज असणार आहे. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी इंटरचेंजचा क्वेश्चन अजून जास्त पावतो. कसा बघा आता ही जागा आपल्याला दोन्ही साइड करून आपल्याला जागा भेटत आहे. तर बघा आता 9 प्लस 3 किती होतात? 10 11 12. आणि -1 का? कारण या पोझिशन आपण डबल काउंट केले, सो आन्सर इज 11. बघा आहे की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सेम कंडिशन मध्ये हा क्वेश्चन करायचा आपल्याला. मग पहिल्यांदा काय सांगितलेलं बघा, हाच क्वेश्चन. आता सचिनची स्टार्टिंगची पोझिशन काय सांगितली त्यांनी? फ्रॉम द राईट लेफ्ट हँड किती सांगितले? 8. आणि कार्तिकची किती सांगितले? बघा आता दोन पॉसिबिलिटीज कशा होतात बघा याच्यामध्ये. आपण एक काम करूयात, इथे लिहूयात. सचिनची फ्रॉम द लेफ्ट 20 इंटरचेंज झाल्यानंतर सचिनची स्टार्टिंगला 8 दिली आहे आणि कार्तिकची किती दिलेली आहे? फ्रॉम द लेफ्ट फ्रॉम द राईट 15. ओके. मग बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय होईल? पहिली पॉसिबिलिटी सचिनच्या राईटला कार्तिक असेल आणि कार्तिकची फ्रॉम द राईट किती आहे? 15. किंवा सेकंड पॉसिबिलिटी मध्ये पहिल्यांदा लेफ्टला कार्तिक असेल आणि सचिन फ्रॉम द लेफ्ट 8 आणि कार्तिक फ्रॉम द राईट 15. राईट, आलं लक्षात सगळ्यांना? मग बघा आता जर का कार्तिक या साइडने 15 नंबरला असेल, ओके, जर का कार्तिक या साइडने 15 नंबरला असेल आणि या साइडने असेल तर इंटरचेंज झाल्यानंतरची गोष्ट सांगितली त्यांनी की सचिन किती होईल? इंटरचेंज झाल्यानंतर जागा बदलल्यानंतर 20 फ्रॉम द लेफ्ट. सचिन इथला इथे येईल, इथे जाईल. सचिन इथे आला, फ्रॉम द लेफ्ट किती झाला? 20. आणि कार्तिक त्याच्याबद्दल काय सांगितलं? मग एक साधी गोष्ट लक्षात घ्या, जर का हा 20वा या साइडने काउंट करत असताना सचिन 20व्या नंबरला झाला आणि त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर तो 8व्या नंबरला होत असेल, कारण सचिन ऑलरेडी 8व्या नंबरला होता, तर हे पॉसिबल आहे का? 20च्या नंतर 8 येणार नाही, 20च्या नंतर 21 22 23 व्हॉटएव्हर जे काय असेल ते येणार पाहिजे. तर ही वाली पॉसिबिलिटी येणार नाही. तर त्यावेळेस काय करावं लागेल? सचिन जेव्हा इथे आहे तिथून कट करून इथे जाईल, त्यावेळेस तो 20व्या नंबरला जाईल. तर सिंपली पहिल्यांदा सचिन इथून काउंट करत असताना 8व्या नंबरला होता, काही जण मध्ये आले, त्याच्यानंतर हा 20व्या नंबरला झाला. म्हणजे ही पॉसिबिलिटी आपल्याला मॅच करते. 8च्या नंतरच 20 येईल. मग आता 20 आणि 15 किती होतात? 35 - 1 इज इक्वल टू 34 इज द आन्सर. किंवा याच क्वेश्चनला आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो. कसं? बघा स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन काय काय दिले लगेच लक्षात घ्या, तुम्हाला समजेल. याच्यामध्ये एवढं डिटेल मध्ये मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. क्वेश्चन सोडत असताना आपल्याला काय करायचं बघा, टोटल काढण्यासाठी मला काय पाहिजे? बघा हा फॉर्म्युला एकदा लक्षात राहिला की आपोआप बाकीच्या गोष्टी होतील. टोटल काढण्यासाठी मला काय पाहिजे? एका पर्सनची बोथ एंड पासून रँक माहित पाहिजे, म्हणजे टोटल काढता येईल. सिंपल. स्टार्टिंगला काय सांगितलं होतं आपल्याला? सचिन इज 8 फ्रॉम द लेफ्ट, कार्तिक इज 15 फ्रॉम द राईट एंड. इफ दे इंटरचेंज, जर ते इंटरचेंज करतायत पोझिशन, म्हणजेच काय? सचिन कोणासोबत इंटरचेंज करेल? कार्तिक सोबत. म्हणजेच काय? कार्तिकची जी 15ची पोझिशन होती त्याच्या जागेवरती सचिन येईल आणि तो किती नंबरला जाईल? 20 नंबरला. सिंपल एवढंच करायचंय. म्हणजेच काय? 20 आणि 15 35 - 1 इज इक्वल टू 34. एवढं सिंपल आन्सर निघेल आपलं. लक्षात सगळ्यांना? एवढंच बेसिक आहे, ते फक्त तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यावा म्हणून आपण तो क्वेश्चन
एवढं डिटेल मध्ये घेतलं होतं. ओके चलो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर किती आहे आपला आता? आय गेस 11 राईट. क्वेश्चन नंबर 11. In a row of boys, Srinath is 7th from the left. Srinath is 7th from the left and Venkat is 12th from the right. Total नाही दिले तर बाजूला Venkat is 12th from the right. If they interchange their position, Srinath become 22nd from the left. मग जेव्हा ते इंटरचेंज करतील काय? Srinath became 22nd from the left. 22nd म्हणजेच काय? याच पोझिशनची 22 आणि 12 किती होतात? 22, 23, 24, 34 राईट. -1 इज इक्वल टू 33. सेम क्वेश्चन आहे. याच्या आधीचा आणि हा क्वेश्चन सेम आहे. हे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये सोपं जावं म्हणून तुम्हाला दिला होता. सेम क्वेश्चन. सो आन्सर इज 33. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 कडे सॉरी इन अ क्लास ऑफ 20 Mrudul's rank, okay, total दिलेला in a class of 20. Mrudul's rank is 12. Mrudul's rank is 12 from the top. 20 आहे तर समोर किती जण असायला पाहिजे? सिंपल 8च असायला पाहिजे. ओके 12 from the top and Vina's rank is 17 from the bottom. आता मला सांगा मृदुलाच्या नंतर किती असायला पाहिजे टोटल? कारण टोटल दिलेले आहे 20. हे 12 समोर 8च असतील. पण नंतर काय सांगितलंय? विनर्स रँक इज 17th फ्रॉम द बॉटम. बॉटम कडून 17th ला असेल तर पॉसिबल आहे का बरं? म्हणजेच काय? विनाची आपल्याला या साईडला म्हणजे एकूण काउंट करत असताना इकडे विना यायला पाहिजे. विनाची किती असायला पाहिजे? राईट हँड कडून 17th फ्रॉम द बॉटम. इफ रोहन रँक इज एक्झॅक्टली बिटवीन मृदुल अँड विना आणि रोहन कुठे आहे? एक्झॅक्ट इन बिटवीन आहे कोणाच्या? मृदुल आणि विनाच्या. देन व्हॉट इज रोहन्स रँक फ्रॉम द टॉप? म्हणजेच याची पोझिशन फ्रॉम द टॉप आपल्याला फाइंड आउट करायची. सिंपल आहे. काय करायचंय? हे 12 असतील तर समोर किती आहेत? 8. म्हणजे या साइडने हा किती असेल? 9व्या नंबरला. सिंपल. मला हे काय करायचं बघा. हे मध्ये किती जण आहेत काढण्यासाठी मला काय करावं लागेल? याच्या आणि याच्यामध्ये किती जण आहेत हे काढावं लागेल. जेणेकरून की मध्ये किती आहेत म्हणजे तेच काढायचं आपल्याला. जर का हे 8 असतील कारण 12च्या नंतर 8 असतील तरच 20 ला आपल्याला कंप्लीट करता येईल. म्हणजे 8 हा 9 असायला पाहिजे. त्याच्यानंतर 9 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 16 होतील. म्हणजेच हा 17 वाला आहे. 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 7. बघा 9 9 7 16 आणि हा 17 नंबरला असायला पाहिजे. म्हणजेच काय? हे 7 असतील तर रोहन 1 इकडे 3 आणि इकडे 3 राईट. मग हे इकडे 3 आणि इकडे 3 असायला पाहिजे. म्हणजेच काय? हे आपल्याला याच्या मध्ये किती आहेत? 7 हे कळालं. 17च्या नंतर इथं एकूण काउंट करत असताना हा 17 आहे तर मध्ये इकडे किती असायला पाहिजे? 3. काढायचं काय? रोहनची फ्रॉम द लेफ्ट हँड. मग 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजेच काय? 8th रँक. मग रोहन फ्रॉम द लेफ्ट किती असायला पाहिजे? 8th नंबरला असायला पाहिजे. सो आन्सर इज 8. ओके आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. कळालं नसेल तर प्लीज परत एकदा बघा तुम्हाला समजून जाईल. फक्त काय? शांत डोक्याने गडबड नाही करायची आहे. जेवढं शांत डोक्याने रिझनिंग सॉल्व्ह कराल तेवढं तुमचं आपल्याला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. Saran is 18th from the right hand in the row. Saran is 18th from the right hand in a 50 boys. 50 मध्ये किती आहे? 18व्या नंबरला. व्हॉट इज पोझिशन फ्रॉम द लेफ्ट हँड? सिंपल आहे. 18 मध्ये किती मिक्स करावं लागतील म्हणजे समोर किती आहे ते फाइंड आउट करता येईल. कारण इथून हे 18 जण आणि समोर किती मिक्स करावं लागतील म्हणजे 50 होतील. 18 आणि हे 2 20 आणि हे 30 32 मिक्स करावं लागतील सो दॅट की हे होतील 50. म्हणजेच काय? हे 32 असतील तर हे बघा इथून एवढे सगळे 32 असतील तर हा किती असेल? 33rd. सिंपल. सरांची काय? 33rd फ्रॉम द लेफ्ट एंड. सिंपल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके क्वेश्चन नंबर 14. Raji is 5 rank ahead of Raj. Raji is 5 rank ahead of Raj. राजच्या 5 रँक पुढे आहे म्हणजे दोघांमध्ये किती असायला पाहिजे? 4. हे इम्पॉर्टंट. इथे एरो काढायची गरज नाही. इन अ क्लास ऑफ 46 स्टुडंट. टोटल किती दिले? 46 स्टुडंट्स. इफ राज रँक इज 12 फ्रॉम द लास्ट. राजची रँक किती? 12 आहे फ्रॉम द लास्ट. व्हॉट इज राजेस रँक फ्रॉम द स्टार्ट?
राजीची रँक किती आहे फ्रॉम द स्टार्ट हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग एक काम करूयात ना, आपल्याला याच्या इकडे किती आहेत. मग आता तुम्हाला काय सांगितलंय, एखाद्या पर्सनची पोझिशन फ्रॉम द राईट किंवा फ्रॉम द लेफ्ट काढायची असेल तर आपल्याला माहित काय पाहिजे, टोटल किती आहेत, पहिली कन्सेप्ट. सेकंड थिंग काय माहित असायला पाहिजे, त्याची दुसऱ्या साइडने रँक माहित असायला पाहिजे, राईट. मग जर का हे 12 नंबरला असेल, मग मला सांगा या साइडने काढायचं आहे तर या साइडने आन्सर आपल्याला रँक काढता येईल का. मग फ्रॉम द राईट वाले कुठे दिसत आहे का पोझिशन, हो 12 मध्ये किती मिक्स केल्यानंतर, सॉरी 12 मध्ये 4 मिक्स केल्यानंतर किती होतात 16, आणि हा किती नंबरला आहे 17. मला टोटल पण माहित आहे, त्या पर्सनची दुसऱ्या साइडने व्हॅल्यू पण माहित आहे, तर मग मला त्याची फ्रॉम द लेफ्ट आन्सर काढता येईल. मग बघा कसं, जर का 46 पैकी 17 आहे तर समोर किती असतील जेणेकरून की 46 कंप्लीट होतील, राईट. 17 17 27 37 47 आणि त्याच्या आधी एक -1 म्हणजे समोर किती असायला पाहिजे 29. आलं लक्षात. म्हणजे बघा 7 14 15 16 म्हणजे 29 आणि 17 किती होतात 46. जर काही राजीच्या अलीकडं किती 29 आहे तर हे 29 आणि हा किती नंबरचा असायला पाहिजे 30 नंबरचा. म्हणजे राजीची रँक फ्रॉम द लेफ्ट हँड किती असायला पाहिजे 30 and that is the answer. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question number 15. Reshma and Pravina ranked 9th and 13th from the top. Reshma and Pravina ranked 9th and 13th from the top of 57. Total दिलेला आहे 57. Student, what will be their respective rank from the bottom in the class? Simple आहे. काय करावं लागेल, जर का मला काय सांगितलंय आताच मी काय म्हटलं तुम्हाला, जर का पोझिशन फ्रॉम द राईट हँड विचारले तर मला काय माहित पाहिजे, टोटल प्लस पोझिशन फ्रॉम द लेफ्ट हँड त्याच पर्सनची. मग फ्रॉम द लेफ्ट हँड त्या पर्सनची पोझिशन माहित आहे, टोटलही माहित आहे किती आहे 57. तर मग काढता येईल का, 13 मध्ये किती मिक्स केल्यानंतर 57 येतील. म्हणजे जर की आपल्याला टोटल कंप्लीट करायची, ही रो कंप्लीट करायची, 13 मध्ये किती मिक्स करा 13 23 33 43 53 आणि 4 57 म्हणजेच काय 44 ऍड करावं लागतील सो दॅट की आपल्याला 57 आन्सर येईल. आता 44 जर का याच्या इकडे टोटल असतील तर हा किती असेल 45 नंबरचा, राईट. 9 आणि 13 मध्ये जर आपल्याला काढायचं असेल तर 9च्या नंतर 13 आहे, मग 9 10 11 12 आणि हा 13 म्हणजे तिघ जण मध्ये आता 45 हे असेल तर 46 47 48 आणि 49. तर टोटल किती असायला पाहिजे, सॉरी टोटल फ्रॉम द लेफ्ट फ्रॉम द राईट पी ची पोझिशन 45 आणि आर ची पोझिशन 49 असायला पाहिजे. पण रिस्पेक्टिव्हली म्हटल्यामुळं आपल्याला ऑप्शन मध्ये पहिले 49च पाहिजे आणि नंतरच 45. जर का ऑप्शन जर का आपल्याला असं दिलं असेल 45 आणि 49, आन्सर रॉंग व्हायला पाहिजे. रिस्पेक्टिव्हली जर का विचारलं तर 49 आणि 45 इज द राईट आन्सर. सो आन्सर इज 45 आणि 49. चलो ठीक आहे, नेक्स्ट. Next question. Question number 16. Vandana ranked 18 from the top. Vandana ranked 18 from the top and 36 from the bottom. 36 from the bottom. दोन्ही दिले टोटल काढता येईल. From the bottom among those who passed the examination. चलो ठीक आहे. पास झालेल्या पैकी ही आहे. त्याच्यानंतर 4 boys did not participate in competition. म्हणजेच काय, जे पार्टिसिपेटच केले नाही. पास किती आहेत, जे पार्टिसिपेट नाही केले ते किती आहेत 4. डिड नॉट पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन अँड 6 फेल्ड इन इट. आणि फेल किती झालेले आहेत 6. तर टोटल काढायचे आपल्याला, हे क्वेश्चन आपल्याला लक्षात आलं पाहिजे. टोटल काढायचे 6. हाऊ मेनी बॉयज वर देअर इन द क्लास. मग टोटल मध्ये टोटल क्लास मध्ये स्टुडंट किती असायला पाहिजे, हे टोटल पास झालेले काढा. पार्टिसिपेट जे केले नाहीत ते आहेत आणि फेल आहेत त्याची ऍडिशन करून टाका, आपल्याला आन्सर भेटून जाईल. मग 6 2 12 13 14 4 हात चालू 1 4 5 54 -1 इज इक्वल टू 53. म्हणजेच काय 53 4 म्हणजे 4 5 6 7 7 7 12 13 3 हात चालू 1 63. म्हणजे टोटल किती जण असायला पाहिजे 63 टोटल क्लास मध्ये. ओके, सो
हा क्वेश्चन आहे एकदम बेसिक होता, सोपा होता. फक्त काय काढायचं होतं, विना पास होणाऱ्यांपैकी लिस्ट मध्ये ही तिची रँक आहे. तर ही टोटल नापास झालेले आणि ज्यांनी एक्झाम दिलीच नाही असे, पण ते सगळे क्लासमध्ये तर होते ना, मग सगळ्यांना टोटल क्लासमध्ये गेलो हे फाइंड आउट करण्यासाठी तिघांची ऍडिशन करावी लागेल आणि फायनल आपल्याला नंतर आन्सर भेटेल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 17. Niranjan is 8 from the left. Niranjan is 8 from the left. And Arjun is 11 from the right hand. Arjun is 11 from the right hand. बघा तुम्हाला आधीच मी काय म्हटलं होतं, जोपर्यंत आपणाला काय टोटल माहित नाही तोपर्यंत कोणाच्या राईटला किंवा लेफ्टला आपल्याला सांगता येणार नाही. जर का क्वेश्चन मध्ये सांगितलं त्याच्या राईटला किंवा लेफ्टला तर मग तरीही आपल्याला ते कन्फर्म करता येईल. पण इथं ते पण नाही सांगितलं, सो टोटल पण नाही आणि कन्फर्मेशन पण नाही, सो आपल्याला बाजूलाच लिहून घ्यायचंय, त्याच्या राईटला किंवा लेफ्टला कन्फर्म नाही करायचं. ओके, then 11 from the right hand of the row of boys. If there are 7 boys between Niranjan and Arjun, निरंजनच्या आणि अर्जुनच्या मध्ये किती जण आहेत? 7 आहेत. How many boys are there in the row? निरंजन आणि अर्जुनच्या टोटल दिलेले आहे का बघा बरं. There are 8 from the left hand and Arjun is there from the right hand in a row of boys. If there are 7 boys between Niranjan and Arjun, how many boys are there in the row? बघा हा क्वेश्चन असेल तर आपल्याला आन्सर कॅनॉट बी डिटरमाइन येण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी होतात. बघा आता हा क्वेश्चनचा कन्सेप्ट मी पहिल्या चॅप्टर मध्ये किंवा पहिल्या रँकिंगच्या पहिल्या पार्ट मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. कॅनॉट बी डिटरमाइन आन्सर कधी येतं किंवा आन्सर कधी काढता येतं ते मी दिलेलं आहे. पण इथे शॉर्ट मध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतो, डायरेक्ट ट्रिक जे की ओळखता येईल. काय करायचं आपल्याला बघा, हे 8 आणि हे 11 निरंजनचे आणि अर्जुनची पोझिशन दिली, त्याच्यापैकी दोघांपैकी कोण छोटा आहे? 8. त्याच्यामधून मायनस कोणाला करायचं? जो इन बिटवीन त्याच्या दोघांमध्ये किती आहेत हे सांगणार जर का आपल्याला आकडा माहित असेल, किती? 7. याचं मायनस जर का केलं तर आन्सर किती आलं? 1. म्हणजेच काय आन्सर काढता येतं. जर का बघा कन्सेप्ट लक्षात ठेवा, ह्या दोघांपैकी जो लहान आहे कोण? 8. जो लहान आहे मायनस इन बिटवीन वाला, या दोघांचं जर का आन्सर 1 किंवा 2 आला असेल तर आन्सर येतं. पण जर का याच्यापेक्षा जास्त येत असेल, 2 पेक्षा जास्त आन्सर येत असेल, 2 पेक्षा जास्त आन्सर येत असेल म्हणजे 3, 4, 5 असं, तर त्यावेळेस त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? कॅन नॉट बी डिटरमाइन. लक्षात सगळ्यांना हे लक्षात ठेवा. जर काय इथं नसेल समजेल तर पहिला पार्ट बघा रँकिंगचा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये कन्सेप्ट दिलेले आहे. मग बघा 8 मधून 7 दिले 1 म्हणजे आन्सर काढता येतं, त्याचं एकच आन्सर येतं. जर का याचा आन्सर जर का इथे 3, 4, 5 असा आन्सर असेल तर आन्सर दोन्ही पॉसिबिलिटी असल्यामुळे 2 आन्सर येत असल्यामुळे आन्सर कॅनॉट बी डिटरमाइन्ड. मग ते कसं आहे ते आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघून घ्या. ओके, सो आन्सर काढता येतं. काय करावं लागेल मग? n इकडेच घ्यावं लागेल, a इकडे घ्यावं लागेल. a ची पोझिशन फ्रॉम द लेफ्ट 8 आहे आणि आन्सर मध्ये किती आहे? 7. तर सिंपली 8 मला टोटल काढण्यासाठी काय पाहिजे? एका पर्सनची दोन्ही साइडने व्हॅल्यू माहिती पाहिजे. हे 8 जर का आपण a ला टार्गेट केलं तर हे 8 आहे, 8 मध्ये 7 मिक्स करा, 7 14 15 आणि हा किती नंबरला येईल? 16. तर आपल्याला एका पर्सनची दोन्ही साइडने व्हॅल्यू माहिती झाली. 16 प्लस 11 किती होतात? 26, 27 मायनस 1, कारण a ला डबल काउंट केले सो आन्सर इज 26. किंवा आपण a च्या ऐवजी काम करूयात, n ला टार्गेट करूयात. n ला टार्गेट करायचं असेल काय करू? 11 च्या नंतर 7 म्हणजेच काय 18 आणि हा 19वा. 19 प्लस 8 किती होतात? 27 मायनस 1 इज इक्वल टू 26. सो फायनल आन्सर इज 26. किंवा याची अजून एक मेथड आहे या क्वेश्चनची सॉल्व्ह करायची. सिंपली काय करा, हे टोटल किती आहेत? 8. हे किती आहे टोटल? 11 आणि हे किती आहेत? 7. तिघांची ऍडिशन करून टाका, आन्सर डायरेक्ट 26 येईल. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं तरी चालेल. मग आता हे तिघांची ऍडिशन कधी करायची बघा. जर का हे असे एरो मध्ये असेल आणि आपल्याला इन बिटवीन एक आकडा दिला असेल, सपोज x आकडा दिला असेल, तर आपल्याला आन्सर तिघांची ऍडिशन करून टाका, आपल्याला आन्सर येईल. पण जर का असे जर का एरो असतील आणि इन बिटवीन x आकडा दिला असेल, या तिघांची ऍडिशन करून आन्सर येणार नाही, एरो जर का बाहेरच्या साईडला असतील तर. ओके, त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 असेल आता, राईट?
टोटल 20 क्वेश्चन्स घ्यायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 19. Rani ranks 9th from the top while Ravi ranks 19th from the bottom in an exam marks list. If there is one rank between Rani and Ravi, Rani आणि रवी मध्ये एक रँक आहे. How many students were there in the list? टोटल दिलेलं आहे का? टोटल दिली नसल्यामुळे राणीच्या राईटला रवी आहे का रवीच्या राईटला राणी आहे? कन्फर्म करताना रवी किती सांगितलं? 19 आणि राणी या साइडने 9. दोघांमध्ये एक एक जरी दिलं तरी मला या दोघांची कन्फर्मेशन आन्सर सांगता येत नाही. सो आन्सर इज कॅनॉट बी डिटरमाइंड. राईट. तर अशा पद्धतीने याचा आन्सर घेणारच नाही. आणि लास्ट क्वेश्चन घेऊयात आता. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 बघा. इन अ रो ऑफ बॉयज इफ A who is 10th from the left, A who is 10th from the left and B who is 9th from the right. काय म्हणलं? इन अ रो ऑफ बॉयज if A who is 10th from the left and B who is 9th from the right, if they interchange, A becomes 15 from the left. A इथला इथे सिंपल 15 इथे घ्या from the left. A इथे आला असेल तर दोघांचे ऍडिशन करून घ्या. हाऊ मेनी बॉयज आर देयर इन द रो? सिंपल 15 मध्ये 9 ऍड करा. 24 minus 1, 24 आन्सर येईल. -1 इज इक्वल टू आन्सर 23. तर अशा पद्धतीने आज आपण इथे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर अजून काही क्वेश्चन असतील किंवा अजून काही कन्सेप्ट असतील तर प्लीज आमच्यापर्यंत कमेंट करून आम्हाला सांगा, जेणेकरून की आम्ही तुमच्यापर्यंत तुमचे जेवढे डाऊट्स आहेत आम्ही तुमचे क्लिअर करू शकू. आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि सर्वांना या लेक्चर्सचा लाभ घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, प्लीज घराच्या बाहेर निघू नका. काळजी घ्या स्वतःची, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या, जेणेकरून की लवकरात लवकर आपण या कोरोना क्रायसिस मधून बाहेर पडू आणि लवकरच आपण सर्व कामाला लागू. सो तोपर्यंत थँक्यू सो मच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.